श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर आज आपण जाणून घेणार आहोत कालाष्टमीबद्दल. नक्की असं काय स्वर्गामध्ये घडलेलं की ज्याच्यामुळे एकाच दिवशी काळभैरवांना श्राप देखील मिळालेला, काळभैरवांचा जन्म देखील झालेला, महाब्रह्मदेवांचं डोकं देखील याच दिवशी कापलं गेलेलं आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो, ह्या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पाहावा. तर बघा, उद्या आहे भैरव जयंती, काळभैरव जयंती आहे आणि या दिवसाला भैरव अष्टमी, भैरव जयंती, काळभैरव अष्टमी, महाकाल भैरव अष्टमी आणि काळभैरव जयंती असं देखील म्हटलं जातं. आता काळभैरव हे महादेवांचंच एक उग्र रूप आहे, महादेवांचीच शक्ती त्याच्यामध्ये आहे. काळभैरव हे न्याय करणारी देवता आहे, सत्याला विजय मिळवून देणारे देवता आहे आणि पापांचा नाश करणारे देवता आहे. त्यामुळे या काळभैरवाला दंडपाणी देखील म्हटलं जातं. आणि हा जो दिवस आहे काळभैरव जयंती, हा सर्व पापांची शिक्षा भोगण्याचा आणि सर्व पापांतून मुक्ती मिळण्याचा हा दिवस आहे. यासाठी आपल्याला या दिवशी काळभैरवांची पूजा करायची असते विधिवत. आणि आपल्या हातून कळत नकळत जे काही पाप झालेलं असेल, पाप म्हणजे काय बघा, ज्यावेळी आपण एखाद्याचं मन दुखावतो किंवा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, एखाद्याला आपण अपशब्द बोलतो, त्यावेळी कळत नकळत आपल्या हातून पाप झालेलं असतं, जाणून बुजून नाही, कळत नकळत. यासाठी आपल्याला काळभैरवांच्या मंदिरामध्ये किंवा आपल्याच घरामध्ये काळभैरवांचं स्मरण करून नाक घासून पाया पडायचं आहे उद्याच्या दिवशी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा याचना मागायची आहे. आता ज्यांना ज्योतिबा आहे त्यांना काळभैरव हा लागू होतोच होतो. ज्योतिबाच्या प्रत्येक मंदिरामध्ये काळभैरवाची देखील मूर्ती ही असतेच असते. जोपर्यंत काळभैरवांचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ज्योतिबाचं दर्शन आपण घेऊ शकत नाही. एखादा भक्त जर फक्त ज्योतिबाचं दर्शन घेऊन आला तर त्याची जी परिक्रमा आहे किंवा त्याची जी वारी आहे त्या वारीचं फळ, त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीला भेटत नाही. यासाठी आपल्याला ज्यावेळी आपण कोल्हापूरच्या ज्योतिबाला जातो त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतरच आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊ शकतो. एवढी मान्यता आणि एवढं जास्त महत्त्व काळभैरवाचं आहे. तसेच काळभैरवांचं प्रतीक हे कुत्र्याला देखील मानलं जातं. यासाठी आपल्याला कुत्र्याची देखील या दिवशी अतिशय मनोभावे पूजा करायची असते. जे काही गोडधोड कराल किंवा बरेच मी व्हिडिओ केलेले आहेत की कोणता पदार्थ खाऊ घातल्यानंतर पितरांचा त्रास, वास्तू दोष हे पूर्णपणे नष्ट होतात. तर आता थोडक्यात जाणून घेऊयात की त्या दिवशी नक्की आपल्या स्वर्गामध्ये काय घडलेलं. तर ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव हे तिघं गप्पा मारत बसलेले होते काळभैरव अष्टमीच्या दिवशी. आणि ह्या गप्पा भांडणात कशा रूपांतरित झाल्या तर तिघं चर्चा करत होते आणि त्यामध्येच भांडणाने म्हणजे वादाने विकोपाचं टोक घेतलं. देवतांमध्ये अशी चर्चा रंगू लागली की सर्वश्रेष्ठ कोण आहे, नक्की सगळ्यात मोठा कोण आहे. ही चर्चा एवढी रंगली की सर्व देवांची बैठक घेण्यात आली. ज्या बैठकीमध्ये सर्वजण आपापले कसे सर्वोत्तम आहेत याची चर्चा करू लागली आणि सर्वांनी चर्चा केली आणि उत्तर सापडलं की ज्याला शिव आणि विष्णू यांनी पाठिंबा दिला, परंतु तेव्हाच ब्रह्माजींनी महादेवांचा अपमान केला, अपमानास्पद अपशब्द त्यांनी वापरले. त्यामुळे भगवान शिव हे अतिशय क्रोधित झाले आणि त्यांचा जो क्रोध आहे तो अनावर झाला आणि त्या रागातूनच भैरवाची निर्मिती झाली. भैरवाच्या या अवताराचे जे वाहन आहे ते काळा कुत्रा होतं आणि एका हातामध्ये काठी होती. या अवताराला महाकालेश्वर असंही नाव संबोधलेलं आहे. म्हणूनच त्यांना दंडाधिपती देखील संबोधण्यात आलेलं. शिवाचे हे रूप पाहून सर्व देवता घाबरले. रागाच्या भरात भैरवाने ब्रह्माजींच्या 5 मुखांपैकी एक मुख कापलं. तेव्हापासून ब्रह्मदेवाला 4च मुख आहेत. अशा प्रकारे ब्रह्माजींचा शिरच्छेद केल्यामुळे ब्रह्मदेवाच्या हत्येचं पाप
भैरवजींवरती आलं. जेव्हा ब्रह्मजींनी भैरव बाबांची माफी मागितली तेव्हा महादेव आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले. मात्र काळभैरवांनी स्वतःच्या हातून चुकून पाप घडलेलं आहे ब्रह्महत्येचे, म्हणून स्वतःलाच शिक्षा, स्वतःलाच श्राप दिला की मी अनेक वर्ष भिकाऱ्यासारखा जगेन आणि या पापाचं प्रायश्चित्त करेन आणि मी माझी शिक्षा ही भोगेन. याप्रमाणे अनेक वर्ष भैरव बाबांनी भिकाऱ्यासारखे जगले आणि वाराणसीत त्यांचे जे तप आहे ते संपले आणि यामुळेच काळभैरवाला दंडपाणी असं देखील म्हटलं जातं. काळभैरव जयंती हा पापाची शिक्षा देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती देणारा दिवस आहे. यासाठी आपल्या सर्व पापांचा नाश होण्यासाठी मुक्तपणे आपल्या हातून जे काही पाप झालं असेल ते देवासमोर व्यक्त करून आपल्या पापांची क्षमा याचना मागावी. तसेच आता पूजा कशी करावी, तर रात्रभर शिव आणि पार्वती यांच्यासोबत भैरवाची देखील पूजा करायची आहे. भैरव बाबा हे तांत्रिकांचे देव मानले जातात, म्हणून ही जी पूजा आहे ती रात्रीच केली जाते. दुसऱ्या दिवशी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करून श्राद्ध आणि तर्पण देखील केलं जातं. त्यानंतर भगवान शंकरांच्या भैरव रूपाला भस्म अर्पण केलं जातं. या दिवशी काळ्या कुत्र्याला चुकूनही मारू नये, हाड हा शब्द वापरू नये, धिक्कारू नये. या दिवशी कुत्र्यांची मनोभावे पूजा करावी की ज्यामुळे व्यक्तीला कशाचीही कमतरता भासत नाही. जो कोणी काळभैरवांची पूजा करेल, कुत्र्याची पूजा करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद नांदायला सुरुवात होतो. पूजेच्या वेळी काळभैरवाची कथा ऐकण्याचं खूप महत्त्व आहे. यासाठी थोडक्यात का होईना प्रत्येकाने काळभैरवाची कथा ही ऐकावी. अशा प्रकारे जे कोणी हे काळभैरवाची पूजा करतील त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि परम वरदान हे काळभैरव देव हे त्या व्यक्तीला देत असतात. याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक संकट, भय, रोग, वेदना, त्रास, मग ते कोणत्याही ग्रह त्रास असो किंवा वास्तुदोष असो, कोणत्याही ग्रहाचा त्रास असो, वास्तुदोष असो, मुलं ऐकत नसो, कोणताही त्रास असो, त्या त्रासापासून मुक्त करतात काळभैरव देव. तसेच काश्मीरच्या टेकडीवरती जे वैष्णव देवीचं मंदिर आहे त्याच्या जवळच 5 किलोमीटरवरती भैरव देवाचं देखील मंदिर आहे आणि जोपर्यंत भैरवाचं दर्शन आपण घेत नाही तोपर्यंत वैष्णव देवीची जी यात्रा आहे त्या यात्रेचं आपल्याला परिपूर्ण फळ हे भेटत नाही. तर अशा प्रकारे थोडक्यात होती ही कथा की जी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी उद्या जसं जमेल तसं काळभैरव अष्टक, नाही तुम्हाला कुठे जाता आलं नका जाऊ, मात्र काळभैरव अष्टक 11 वेळा म्हणा. हातामध्ये विभूती घ्या किंवा पिवळी मोहरी घ्या आणि ही जी पिवळी मोहरी आहे, विभूती आहे, ती संपूर्ण घरभर पसरवा की ज्यामुळे घरातील जी काही नकारात्मक गोष्टी असतील त्या सर्व निघून जातील आणि संपूर्ण दिवसभर ही मोहरी आपल्या घरामध्ये तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी लोटून कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर सर्वांनी हा उपाय छोटासा जो आहे तो नक्की करा आणि आपलं आयुष्य पापांपासून मुक्त करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.